विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट ऑटोमोटिव्ह इंजिन या विषयाच्या प्रकरण क्रमांक 8मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. प्रकरण क्रमांक 8 हे डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धती हे आहे. आपण प्रकरण क्रमांक 7मध्ये पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धती बघितली. आता ही डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धती जी आहे ह्याच्यामध्ये डिझेल इंजिनमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हवा आणि इंधन यांचं मिश्रण घडवून आणलं जातं आणि त्याच्या मार्फत पॉवर स्ट्रो घडवला जातो या संदर्भात माहिती याच्यामध्ये घेतलेली आहे. तर याचा पहिला जो आपण प्रकार बघतोय त्याच्यामध्ये या फ्युएल इंजेक्शन पद्धतीविषयी आपण माहिती घेतोय. तर फ्युएल इंजेक्शन सिस्टीम जी आहे या फ्युएल इंजेक्शन सिस्टीम विषयी आपण सुरुवातीला थोडीशी एक माहिती घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिझेल इंजिनमध्ये सक्शन स्ट्रोकला पहिल्यांदा हवा सिलेंडरमध्ये घेतली जाते. ती हवा कॉम्प्रेस करून तिचा दाब वाढवला जातो आणि त्याचबरोबर त्या हवेचं तापमानही वाढवलं जातं आणि या तप्त हवेवर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी इंजेक्टरच्या साह्यानं आपण डिझेल फ्युएल फवारून या मिश्रणाचं त्या ठिकाणी ज्वलन घडवून आणतो आणि हे ज्वलन घडवून आणल्यानंतर त्या ठिकाणी जो इंजिनला जी शक्ती मिळते ती शक्ती त्या ठिकाणी वाहन चालवण्यासाठी उपयोगी ठरते. तर ही इंजिनमध्ये फ्युएल इंजेक्ट करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्याविषयी पहिल्यांदा आपण माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे एअर इंजेक्शन. एअर इंजेक्शन याचा अर्थ असा की कॉम्प्रेशन मार्फत त्या ठिकाणी हवेवर दाब निर्माण केला जातो आणि हे दाबयुक्त हवा त्या ठिकाणी इंजिनमध्ये इंधन फवारण्याचं काम करते. ह्याला आपण एअर इंजेक्शन सिस्टीम असं म्हणतो. ही पद्धत जुन्या वाहनांवर त्या ठिकाणी वापरली जायची. अशा ह्याच्यामध्ये व्हायचं काय की त्या ठिकाणी जो कॉम्प्रेसर वापरला जायचा त्या कॉम्प्रेसरला फिरवण्यासाठी लागणारी जी काही शक्ती आहे ती इंजिनमार्फतच घेतली जायची. त्यामुळं इंजिनची जवळजवळ 40% शक्ती जी आहे ही वाया जायची. म्हणून आजकालच्या वाहनांमध्ये आपण ही एअर इंजेक्शन सिस्टीम ही वापरत नाही. ह्याच्याऐवजी दुसरा प्रकार जो या ठिकाणी आपण वापरतो त्याला आपण एअरलेस इंजेक्शन सिस्टीम असं म्हणतो किंवा त्या ठिकाणी त्याला मेकॅनिकल इंजेक्शन सिस्टीम असे आपण थोडक्यात म्हणू शकतो. आता ह्या एअरलेस इंजेक्शनमध्ये कुठले उपप्रकार आहेत ते बघूया. ह्याचा पहिला उपप्रकार जो आहे तो म्हणजे कॉमन रेल सिस्टीम. ह्यालाच आपण समायिक पंप पद्धती असं म्हणतो. ह्यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गॅस कॉम्प्रेशन सिस्टीम. ही जी सिस्टीम जी आहे ही सध्याच्या वाहनांवर कुठेही वापरली जात नाही. यातला तिसरा प्रकार जो आहे तो जर्क पंप सिस्टीम आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युटर टाईप पंप सिस्टीम. असे 4 प्रकार या ठिकाणी आहेत. पण या 4पैकी साधारणतः 3 प्रकार म्हणजे कॉमन रेल सिस्टीम, जर्क पंप सिस्टीम आणि डिस्ट्रीब्युटर टाईप पंप सिस्टीम जे आहेत याचा वापर सध्याच्या वाहनांवर केला जातो. आता यामध्ये ही इंधन पुरवठा पद्धती कशी आहे ह्याचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर हे डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दाखवली आहे या आकृतीद्वारे तुमच्या लक्षात येईल की ही इंधन पुरवठा पद्धती कशा प्रकारे काम करते. यामध्ये इंधन टाकीपासून इंधन सिलेंडरमध्ये डिझेल ज्या पद्धतीने पुरवले जाते त्याला आपण डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धती असे म्हणतो. डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पहिला जो आहे तो म्हणजे फ्युएल टँक. हा जो आहे याला आपण फ्युएल टँक असं म्हणतो. दुसरं फ्युएल लाईन म्हणजे इंधन या टाकीपासून इंधन घेऊन ते संपूर्ण सिस्टीमला पुरवण्यासाठी ज्या फ्युएल लाईनचा वापर केला जातो. तिसरा फीड पंप म्हणजे या ठिकाणी जसं आपल्या पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण मेकॅनिकल फ्युएल पंप बघितला होता. हा मेकॅनिकल फ्युएल पंप हा इंधन टाकीमधून इंधन खेचून ते संपूर्ण सिस्टीमला पुरवायचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो फीड पंप जो आहे हा फीड पंप इंधन टाकीमधून इंधन खेचून ते पुढं या ठिकाणी फ्युएल इंजेक्शन पंपाला पुरवायचं काम करतो. तिसरा आहे फ्युएल फिल्टर. आता या ठिकाणी या फ्युएल लाईनमध्ये तुम्हाला इथे एक फ्युएल फिल्टर दिसेल आणि दुसरा जो आहे तो या ठिकाणी इथं तुम्हाला फ्युएल फिल्टर दिसेल. याच्यामध्ये इंधन हे पूर्णपणे स्वच्छ केलं जातं
आणि ते स्वच्छ केलेलं इंधन हे मग त्या ठिकाणी या फ्युएल इंजेक्शन पंपाला पुरवलं जातं. पुढचा जो भाग आहे त्याला FI पंप म्हणजे फ्युएल इंजेक्शन पंप असं म्हणतो. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी मानला जातो. जसं पेट्रोल इंजिनमध्ये आपण कार्बोरेटर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो, तसंच डिझेल इंजिनमध्ये हा फ्युएल इंजेक्शन पंप जो आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. पुढचा जो घटक आहे ते इंजेक्टर नॉझल. म्हणजे इथून हा जो पुढचा जो घटक आहे ह्याला आपण इंजेक्टर नॉझल म्हणतो, जो त्या ठिकाणी फ्युएल स्प्रे करायचं किंवा फवारण्याचं काम इंजिनमध्ये करायचं काम करत असतो. हा नॉझल जो आहे हा इंजिनवर बसवला जातो. आणि त्यानंतर लीक ऑफ पाईप. ही जी पाईप या ठिकाणी तुम्हाला दिसते याला आपण लीक ऑफ पाईप असं म्हणतो, की फ्युएल इंजेक्ट करून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेले जे इंधन आहे, शिल्लक राहिलेले डिझेल जे असतं हे या पाईपमार्फत पुन्हा हे फ्युएल टँकला पाठवलं जातं. आता याच्यामध्ये पद्धतीमध्ये आपण बघितलेलंच आहे की हे जे सगळे महत्त्वाचे घटक या ठिकाणी तुम्ही बघितलेत, इंधन टाकी, फ्युएल लाईन, फ्युएल पंप, इंधन फिल्टर, FI पंप, इंजेक्टर आणि लीक ऑफ पाईप हे या ठिकाणी ह्याचे महत्त्वाचे घटक आहेत. आता याच्यामध्ये होतं काय तर फ्युएल टँकमधील इंधन हे फीड पंपामधून खेचलं जातं. इथनं इंधन काय केलं जातं, खेचलं जातं. ते फिल्टरमध्ये स्वच्छ होऊन खेचून घेतलेलं इंधन हे पहिल्यांदा कुठं पाठवलं जातं, तिथे या फिल्टरला पाठवलं जातं. फिल्टरमध्ये ते स्वच्छ होऊन मग हे स्वच्छ झालेले इंधन जे आहे हे या ठिकाणी FI पंपाला पुरवलं जातं. FI पंपाकडून या डिझेल इंजिन स्पीड व लोडनुसार, म्हणजे इंजिनचा जो काही स्पीड असेल किंवा इंजिनवर असणारा जो लोड आहे त्याच्यानुसार अचूक प्रमाणामध्ये हे इंधन इंजेक्टरला पुरवलं जातं. इंजेक्टरद्वारे डिझेलच्या सूक्ष्म कणांचा फवारा हा सिलेंडरमध्ये केला जातो. इथून हे जे इंधन आहे FI पंपाकडून हे इंजेक्टरला दिलं जातं आणि इंजेक्टरमध्ये त्याच्यामध्ये आणखीन दाब वाढवून ते इंधन जे असतं ते सिलेंडरमध्ये धुक्याच्या स्वरूपामध्ये फवारण्याचं काम हा इंजेक्टर करत असतो. आता न फवारले गेलेले म्हणजे या ठिकाणी फवारून शिल्लक राहिलेले जे इंधन जे आहे हे या लीक ऑफ पाईप मार्फत हे पुन्हा फ्युएल टँकर पाठवलं जातं. आता याच्यामध्ये डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीचे महत्त्वाचे भाग आपण पुढे बघणार आहोत. डिझेल इंजिन व पेट्रोल इंजिन इंधन पुरवठ्यामध्ये मुख्य फरक हाच आहे की डिझेल इंजिनमध्ये कार्बोरेटरच्या ऐवजी आपण फ्युएल इंजेक्शन पंप वापरलेला असतो किंवा आणि दुसरा या ठिकाणी हा फ्युएल इंजेक्शन पंप आणि दुसरा इंजेक्टर हे दोन घटक हे वेगळे वापरले यामध्ये आपण. बाकी जर सोडलं तर या ठिकाणी ही इंधन पुरवठा पद्धती जी आहे ही सारखीच आहे. आता या पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे फ्युएल फिल्टर. आता डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण मगाशी जे बघितले त्याच्यामध्ये हा फीड पंप असेल किंवा फ्युएल इंजेक्शन पंप असेल किंवा इंजेक्टर असेल, ह्याच्यामध्ये हे वापरले जाणारे घटक जे आहेत किंवा ह्याच्यामध्ये वापरले जाणारे भाग जे आहेत यांच्यामध्ये अत्यंत कमी त्या ठिकाणी क्लिअरन्स असतो किंवा त्याच्यामध्ये कमी जागा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया, फिरणाऱ्या भागांमध्ये अत्यंत कमी जागा असते. त्यामुळं ह्या पद्धतीमध्ये जे पुरवलं जाणारं जे इंधन जे आहे हे अतिशय शुद्ध असणं गरजेचं आहे. ते जर शुद्ध नसेल तर त्याचा परिणाम हा फीड पंप किंवा फ्युएल इंजेक्शन पंप किंवा त्या ठिकाणी इंजेक्टरवर होतं. याच कारणानं या इंधन पुरवठा पद्धतीमध्ये जे डिझेल फिल्टर जो वापरला जातो हा फिल्टर अतिशय उच्च दर्जाचा किंवा चांगला फिल्टर असणं गरजेचं असतं. त्याच्यामार्फतच सर्व इंधन हे शुद्ध करून मगच हे त्या ठिकाणी इंजिनच्या पुढच्या भागांना पाठवलं जातं. आता काही इंजिनमध्ये काय केलं जातं तर दोन फिल्टर वापरतात. त्याला आपण प्रायमरी फिल्टर आणि सेकंडरी फिल्टर असं म्हणू शकतो. या प्रायमरी फिल्टरमध्ये साधारणतः 40 मायक्रॉनपर्यंत मोठे असणारे जे पार्टिकल्स असतात ते त्या ठिकाणी थोपवले जातात आणि ते असे लहान असलेले पार्टिकल्स जे असतात हे सेकंडरी फिल्टर म्हणजे दुसऱ्या फिल्टरमध्ये त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी स्वच्छ करून मग ते इंधन हे त्या ठिकाणी फ्युएल इंजेक्शन पंपाला पाठवलं जातं. आता बहुतेक सर्व डिझेल इंजिन असणाऱ्या गाड्यांमध्ये फ्युएल टँकच्या आउटलेट पाईपवर एक फिल्टर, म्हणजे मगाशी आपण जे बघितलं की इथं आउटलेटच्या मार्गावर इथे एक फिल्टर या ठिकाणी बसवलेला आहे आणि हा जो फिल्टर आहे हा त्या ठिकाणी
फ्युएल टँक आणि फीड पंप यांच्या दरम्यान या ठिकाणी इथं चासीवर या ठिकाणी बसवलेला असतो. आणि दुसरा जो फिल्टर आहे हा फिल्टर या ठिकाणी फ्युएल फीड पंप आणि फ्युएल इंजेक्शन पंप या दोघांच्या दरम्यान त्या ठिकाणी बसवलेला असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो फिल्टर आहे या फिल्टरमध्ये त्या ठिकाणी एका ठिकाणहून इंधन आत येतं. आत आलेलं इंधन जे असतं हे या ठिकाणी हा जो फिल्टर आहे या फिल्टरमध्ये साफ होतं. याच्यामध्ये समजा काही पाणी असेल किंवा जे काही अशुद्ध घटक असेल हे सगळे या ठिकाणी थांबवले जातात. याच्यामध्ये असणं पाणी वगैरे जे आहे इथं या ठिकाणी हे वॉटर ॲक्युम्युलेटर चेंबर हे दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये हे सगळं साठवलं जातं. आणि शुद्ध डिझेल जे असेल शुद्ध डिझेल हे या ठिकाणी हे तुम्हाला हिरवे जे बाण दिसतात यांच्या मार्फत पुढे इंजिनला पाठवलं जातं. ही या ठिकाणी फ्युएल फिल्टरची बॉडी आहे. हे वरचं कव्हर आहे. हे त्याचा इनलेट आहे. हे आउटलेट आहे. आणि याच्यामध्ये एक सिलिंग रिंग या ठिकाणी दिलेली असते. अशा प्रकारे या ठिकाणी फ्युएल फिल्टरची रचना असते. आता ह्याच्यानंतर जो पुढचा आपण जो बघणार आहे त्याला आपण फ्युएल फीड पंप असं म्हटलेलं आहे. या फ्युएल फीड पंपाची इथे तुम्हाला आकृती या ठिकाणी बघायला मिळते. आणि ह्याच्यात दुसरी एक आकृती आपण या ठिकाणी बघू की याच्यामध्ये एक फ्लो डायग्राम ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. हा फ्युएल फीड पंप आणि हँड प्रायमिंग पंप असं या ठिकाणी ह्याचं कॉम्बिनेशन इथं तुम्हाला पाहायला मिळेल. हा फ्युएल फीड पंप जो आहे हा त्या फ्युएल इंजेक्शन पंपावरच बसलेला असतो. फ्युएल इंजेक्शन पंपाची एक जी कॅम आहे ती कॅम या ठिकाणी फ्युएल फीड पंपाला या ठिकाणी ऑपरेट करत असते. या ठिकाणी हा जो तुम्हाला दिसेल हा जो ही फ्युएल फीड पंपाची बॉडी आहे. या बॉडीमध्ये या ठिकाणी एक इनलेट या ठिकाणी आणि दुसरं आउटलेट असे दोन या ठिकाणी इनलेट आणि आउटलेट असे दोन भाग या ठिकाणी तुम्हाला दिसतील. या इनलेटच्या मार्गावर या ठिकाणी तुम्हाला एक प्रायमिंग पंप या ठिकाणी दिलेला आहे. त्याची माहिती आपण नंतर बघणार आहे. या बॉडीमध्ये इथे तुम्हाला प्लंजर दिसेल. या प्लंजरच्या पुढल्या बाजूला इथे एक स्प्रिंग असते आणि प्लंजरच्या मागच्या बाजूला इथं एक रोलर हा ठिकाणी दिलेला असतो. आता हा रोलर जो असतो हा फ्युएल इंजेक्शन पंपामध्ये एक कॅम्पशाफ्ट आहे. त्या कॅम्पशाफ्टवर जी कॅम आहे त्या कॅमवर या ठिकाणी रोलर बसलेला असतो. आणि ज्या वेळेला फ्युएल इंजेक्शन तुम्ही गाडी स्टार्ट करता त्यावेळेला ज्यावेळेस फ्युएल इंजेक्शन पंप फिरायला लागेल त्यावेळेला ती कॅमसुद्धा फिरायला लागते. तर कॅमचा लोब ज्यावेळेस या रोलरच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेला या ठिकाणी हा पुढं प्लंजर जो असतो त्या ठिकाणी पुढं ढकलला जातो. आणि त्याच्या असणारी जी स्प्रिंग असते ती स्प्रिंग जिथे दाबून त्या ठिकाणी या पंप बॉडीमध्ये असणारे जे डिझेल जे असतं त्यामध्ये प्रेशर निर्माण करून ते या आउटलेटमार्फत फ्युएल इंजेक्शन पंपाला पाठवलं जातं. आता ज्यावेळेस कॅमचा लोब या रोलरपासून वेगळा होईल त्यावेळेला या प्लंजरच्या पुढच्या बाजूला असणारी ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग प्रसरण पावते आणि या प्लंजरला मागं ढकलते. आता प्लंजर ज्यावेळेस मागं ढकलला जातो त्यावेळेस हा जो पंप चेंबर जो आहे या पंप चेंबरमध्ये सक्शन निर्माण होतं. आणि हा ज्यावेळेस सक्शन निर्माण होतं त्यावेळेला इंधन टाकीमध्ये असणारं जे काही इंधन आहे हे इंधन या ठिकाणी या पंप बॉडीमध्ये खेचलं जातं. आता ते आत येत असताना त्याच्यामध्ये एक फिल्टर तुम्हाला दिलेलं आहे. या फिल्टरद्वारे या ठिकाणी इंधन हे पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ होऊन मग या बॉडीमध्ये येतं आणि या बॉडीमध्ये किंवा पुढच्या बाजूला जे सक्शन चेंबर आहे त्याच्यामध्ये ते डिझेल इंजिन साठ. आता कॅमचा लोब पुन्हा ज्या वेळेला या रोलरच्या मागे येईल त्यावेळेस हा रोलर हा परत पुढे ढकलला जाईल. रोलर ज्यावेळेस पुढे ढकलला जाईल त्यावेळेला हा प्लंजरसुद्धा पुढे ढकलला जाईल. प्लंजर ज्यावेळेस पुढे ढकलला जाईल त्यावेळेला या पंप चेंबरमध्ये असणारं जे डिझेल आहे त्या डिझेलमध्ये दाब निर्माण होईल आणि ते इंधन जे आहे हे पुन्हा बाहेरच्या बाजूला किंवा फ्युएल इंजेक्शन पंपाला पाठवलं जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी या फ्युएल जो आहे फीड पंप जो आहे ह्याचं कार्य चालतं. जोपर्यंत इंजिन चालू असतं तोपर्यंत सतत इंधन टाकीकडनं इंधन खेचायचं आणि ते फ्युएल इंजेक्शन पंपाला पुरवायचं हे या ठिकाणी फीड पंपाचं काम असतं. आता ह्याच्यावर आपण जो बघतोय तो हँड प्रायमर. हँड प्रायमर म्हणजे काय तर ज्या वेळेला या फीड पंपामध्ये किंवा फ्युएल इंजेक्शन ही जी फ्युएल सिस्टीम जी आहे फ्युएल सिस्टीममध्ये एअर बबल ज्यावेळेस तयार होतात हे एअर बबल
त्या ठिकाणी डिझेल टाकीकडनं आलेलं जे इंधन आहे हे फ्युएल इंजेक्शन पंपाला पाठवू शकत नाही, त्यामुळे इंजिन हे तुमचं स्टार्ट होत नाही. आता ही जी सिस्टीम जी आहे संपूर्णपणे इंजिनवर अवलंबून असल्या कारणाने जोपर्यंत इंजिन हे चालू होत नाही तोपर्यंत फ्युएल टाकीकडनं इंधन खेचून ते इंजिनला पुरवणं आपल्याला शक्य होत नाही. तर अशा वेळेला इंजिन चालू करण्यासाठी इथं एक हँड प्रायमर पंप या ठिकाणी दिलेला आहे. आता हा जो हँड प्रायमर पंप जो आहे ह्याच्यामध्ये एक पिस्टन आणि त्याच्यावर एक हा सिलेंडर आणि त्याच्यामध्ये एक पिस्टन दिलेला आहे, त्याच्या बाजूला हा दट्ट्या दिलेला आहे. तर हा दट्ट्या त्या ठिकाणी खोलून आपण काय करतो, हाताच्या सहाय्याने पंपिंग करतो आणि हाताच्या सहाय्याने पंपिंग केल्यानंतर काय होतं, डिझेल टाकीकडनं हे डिझेल खेचलं जातं. आता त्यावेळेला काय केलं जातं की ह्याची आउटलेटची जी पाईप आहे, ही आउटलेटची पाईप ही फ्युएल इंजेक्शन पंपाकडून काढून घेऊन ती एका बाटलीमध्ये सोडली जाते आणि जोपर्यंत या ठिकाणी या डिझेलमधून हवेचे बुडबुडे येत असतात तोपर्यंत हाताने त्याने प्रायमिंग करून हे सगळं डिझेल जे असतं ते काढून घेतलं जातं. आणि ज्या वेळेला हे हवेचे बुडबुडे येणं बंद होते त्यावेळेला हा फीड पंप जो असतो किंवा हँड प्रायमिंग पंप जो आहे हा त्या ठिकाणी पुन्हा बंद केला जातो. मग त्या ठिकाणी गाडी तुमची सहजपणे चालू होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी फीड पंप आणि त्याच्यापासून हँड प्रायमिंग पंप जो आहे हा त्या ठिकाणी काम करतो. आता ह्याच्यानंतर येणारा जो घटक आहे त्याचं नाव आहे फ्युएल इंजेक्शन पंप. या फ्युएल इंजेक्शन पंपाची जी माहिती आहे ही माहिती घेण्यासाठी आपण एक या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या पंपाविषयी या ठिकाणी जर्क टाईप पंप आणि डिस्ट्रीब्युटर टाईप पंप जो आहे याच्यामध्ये जर्क टाईप पंप आणि डिस्ट्रीब्युटर टाईप पंप जो आहे यांच्याविषयीची माहिती आहे ही आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे. नमस्कार दोस्तों, मेरा नाम है प्रशांत और आप देख रहे हैं स्टडी आईटीआई स्किल्स. पिछले वीडियो में हमने फ्यूल फीड पंप की स्टडी की थी. इस वीडियो को आप एक बार जरूर देखिएगा, इसकी लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में दी हुई है. आज हम फ्यूल इंजेक्शन पंप की स्टडी करेंगे. वैसे तो फ्यूल इंजेक्शन पंप एक बहुत ही डिटेल्ड टॉपिक है, लेकिन इस वीडियो में हम आईटीआई के सिलेबस के अनुसार ही फ्यूल इंजेक्शन पंप की स्टडी करेंगे. तो आप इस वीडियो को लास्ट तक जरूर देखिएगा. आइए स्टार्ट करते हैं. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे. यह फ्यूल इंजेक्शन पंप है. इसे FIP भी कहते हैं. डीजल इंजन में यह फ्यूल फिल्टर एवं फ्यूल इंजेक्टर के मध्य लगा रहता है. फ्यूल इंजेक्शन पंप एवं फ्यूल इंजेक्टर के मध्य जो फ्यूल लाइंस लगी रहती हैं उन्हें हाई प्रेशर लाइन कहते हैं. आइए सबसे पहले फ्यूल इंजेक्शन पंप के कार्यों को जानते हैं. फ्यूल इंजेक्शन पंप का पहला कार्य है डीजल फ्यूल का प्रेशर बढ़ाना. डीजल इंजन में कंप्रेशन स्ट्रोक के दौरान हवा के दबने से उसका प्रेशर अत्यधिक बढ़ जाता है. अगर एक जनरल बात करें तो यह प्रेशर 35 बार से लेकर 2000 बार तक हो सकता है. इसकी वैल्यू इंजन टू इंजन डिपेंड करती है. पुराने या कन्वेंशनल डीजल इंजनों में कंप्रेशन प्रेशर का मान कम होता है, परंतु आधुनिक इंजनों में कंप्रेशन प्रेशर का मान 350 से 2000 बार हो सकता है. अब अगर कंप्रेशन स्ट्रोक के अंत में हवा का प्रेशर मान लो 350 बार है तो उस समय सिलेंडर के अंदर डीजल को इंजेक्ट करने के लिए डीजल का प्रेशर 350 बार से अधिक ही होना चाहिए, तभी डीजल इंजन सिलेंडर के अंदर प्रवेश कर पाएगा. इसलिए डीजल इंजेक्टर में भेजने से पहले डीजल के प्रेशर को बढ़ाया जाता है. फ्यूल इंजेक्शन पंप डीजल के प्रेशर को 2000 बार तक बढ़ा देता है. फ्यूल इंजेक्शन पंप का दूसरा कार्य है इंजन की आवश्यकता के अनुसार सही मात्रा में फ्यूल को भेजना. इंजन पर लोड के अनुसार या इंजन की स्पीड के अनुसार इंजन को अलग अलग मात्रा में फ्यूल की आवश्यकता होती है. इंजन पर लोड अधिक होने पर अधिक मात्रा में फ्यूल की आवश्यकता होती है एवं लोड कम होने पर फ्यूल की कम मात्रा की आवश्यकता होती है. इसलिए आवश्यकता अनुसार डीजल की एकदम ठीक मात्रा को भेजना फ्यूल इंजेक्शन पंप का कार्य होता है. FIP का तीसरा कार्य है मल्टी सिलेंडर इंजन के प्रत्येक सिलेंडर को फ्यूल की समान मात्रा भेजना. एक समान परिस्थिति में प्रत्येक सिलेंडर को एक समान फ्यूल की मात्रा की आवश्यकता होती है. यह सुनिश्चित करना कि प्रत्येक सिलेंडर को बराबर मात्रा में फ्यूल प्राप्त हो FIP का कार्य होता है. फ्यूल इंजेक्शन पंप का अगला कार्य है सिलेंडर को ठीक समय पर फ्यूल भेजना. इसे फ्यूल इंजेक्शन टाइमिंग कहा जाता है.
यदि किसी सिलेंडर में कंप्रेशन स्ट्रोक के अंत में पिस्टन के टीडीसी पर पहुंचने से 15 डिग्री पहले डीजल का इंजेक्शन होना है तो ठीक इसी समय इंजेक्शन होना ही चाहिए। यदि फ्यूल इस समय इंजेक्ट ना हो पाए एवं इससे पहले या बाद में इंजेक्ट हो तो फ्यूल का दहन सही तरह से नहीं हो पाएगा। एफआईपी का अगला कार्य है लोड एवं स्पीड के अनुसार फ्यूल इंजेक्शन टाइमिंग को एडजस्ट करना। मान लो किसी समय फ्यूल का इंजेक्शन टीडीसी से 15 डिग्री पहले होना है। अब यदि इंजन की स्पीड बढ़ा दी जाए तो पिस्टन तेजी से चलेगा और डीजल को जलने के लिए कम समय मिलेगा। इसलिए अब फ्यूल को 15 डिग्री की जगह और पहले इंजेक्ट करना पड़ेगा। इंजन की स्पीड के अनुसार डीजल को 20 डिग्री से लेकर 45 डिग्री पहले तक इंजेक्ट करना पड़ सकता है। इसलिए इंजन के लोड एवं स्पीड के अनुसार फ्यूल इंजेक्शन टाइमिंग को बदलना भी एफआईपी का कार्य होता है। इसके साथ ही फ्यूल इंजेक्शन को सही समय पर समाप्त करना भी एफआईपी का कार्य होता है। एक तरह से देखा जाए तो फ्यूल के अच्छी तरह से ऑटोमाइजेशन में भी एफआईपी का योगदान होता है, क्योंकि पर्याप्त प्रेशर होने पर ही डीजल अच्छी तरह से ऑटोमाइज होगा। तो ये सब फ्यूल इंजेक्शन पंप के प्रमुख कार्य हैं। अब बात करते हैं फ्यूल इंजेक्शन पंप के प्रकारों की। फ्यूल इंजेक्शन पंप मुख्यतः दो प्रकार के होते हैं, इनलाइन फ्यूल इंजेक्शन पंप एवं डिस्ट्रीब्यूटर फ्यूल इंजेक्शन पंप। डिस्ट्रीब्यूटर टाइप फ्यूल इंजेक्शन पंप को रोटरी टाइप फ्यूल इंजेक्शन पंप भी कहा जाता है। आइए इनको एक एक करके शॉर्ट में डिस्कस करते हैं। पहले बात करते हैं इनलाइन फ्यूल इंजेक्शन पंप की। इनलाइन पंप के निम्नलिखित मुख्य कंपोनेंट होते हैं, प्लंजर, बैरल, डिलीवरी वाल्व, स्प्रिंग, कंट्रोल रैक, कैमशाफ्ट एवं फ्यूल लाइंस। ये प्लंजर, बैरल, डिलीवरी वाल्व, स्प्रिंग, फ्यूल लाइन मिलकर एक यूनिट बनाते हैं। इंजन में जितने सिलेंडर होंगे फ्यूल इंजेक्शन पंप में ऐसी उतनी ही यूनिट्स होती हैं, यानी प्रत्येक सिलेंडर के लिए एक यूनिट होती है। हम ऐसा भी कह सकते हैं कि प्रत्येक सिलेंडर के लिए एक इंडिविजुअल पंपिंग एलिमेंट होता है। प्रत्येक पंपिंग एलिमेंट के लिए एक फ्यूल लाइन होती है जिसके द्वारा डीजल इंजेक्टर को डीजल पहुंचता है। फ्यूल इंजेक्शन पंप से फ्यूल इंजेक्टर को डीजल पहुंचाने वाली फ्यूल लाइन को हाई प्रेशर लाइन भी कहते हैं, क्योंकि फ्यूल इंजेक्शन पंप के द्वारा डीजल को हाई प्रेशर पर इन फ्यूल लाइंस में भेजा जाता है और इसी प्रेशर के कारण इंजेक्टर द्वारा डीजल का स्प्रे हो पाता है। एफआईपी की कैम शाफ्ट के घूमने से कैम लोब के कारण प्लंजर ऊपर उठता है एवं कैम शाफ्ट के आगे घूमने पर स्प्रिंग के दबाव के कारण प्लंजर अपनी स्थिति में वापस आ जाता है। जब प्लंजर निचली स्थिति में होता है उस समय बैरल के इनलेट पोर्ट के द्वारा डीजल प्लंजर के ऊपरी भाग में भर जाता है। जब कैम के घूमने से प्लंजर ऊपर की ओर गति करता है जिससे यह डीजल को धकेलता है और डीजल का प्रेशर बढ़ता है। डीजल का प्रेशर बढ़ने से डिलीवरी पोर्ट खुलता है एवं डीजल अत्यधिक प्रेशर के साथ डिलीवरी पोर्ट से निकलकर फ्यूल लाइंस में पहुंच जाता है एवं फ्यूल लाइन से होकर इंजेक्टर में पहुंचता है, जहां पर इंजेक्टर द्वारा डीजल का स्प्रे सिलेंडर में कर दिया जाता है। कैम शाफ्ट के घूमने पर जब कैम का दबाव प्लंजर से हट जाता है तो स्प्रिंग के दबाव के कारण प्लंजर पुनः नीचे आ जाता है। कंट्रोल रैक के द्वारा प्लंजर रोटरी मोशन भी करता है। प्लंजर के रोटरी मोशन करने से इनलेट पोर्ट की ओपनिंग को कम व अधिक किया जा सकता है, जिससे बैरल में आने वाले डीजल की मात्रा को कम और अधिक किया जाता है। कंट्रोल रैक का संबंध गवर्नर से होता है। गवर्नर की डिटेल्ड स्टडी हम नेक्स्ट वीडियोस में करेंगे। आइए अब जानते हैं डिस्ट्रीब्यूटर टाइप एफआईपी के बारे में। डिस्ट्रीब्यूटर टाइप एफआईपी में केवल एक ही पंपिंग एलिमेंट होता है। इस पंपिंग एलिमेंट के द्वारा ही सभी सिलेंडरों को फायरिंग ऑर्डर के अनुसार फ्यूल की सप्लाई की जाती है। इस पंप में एक रोटर होता है जिसमें एक इनलेट एवं सिलेंडरों की संख्या के अनुसार डिलीवरी होल्स होते हैं। रोटर के घूमने पर इनलेट पैसेज जिस डिलीवरी लाइन की सीध में होता है उसी डिलीवरी लाइन में फ्यूल की सप्लाई प्रेशर के साथ हो जाती है। रोटर के घूमने पर इंजन के फायरिंग ऑर्डर के अनुसार एक एक करके डिलीवरी लाइंस को फ्यूल सप्लाई कर दी जाती है। रोटर या डिस्ट्रीब्यूटर के कारण ही इसे डिस्ट्रीब्यूटर टाइप फ्यूल इंजेक्शन पंप कहा जाता है। एफआईपी से संबंधित दो महत्वपूर्ण टर्म्स हमें जानने जरूरी हैं, वो है फेजिंग एवं कैलिब्रेशन ऑफ फ्यूल इंजेक्शन पंप। फेजिंग का अर्थ है ठीक समय पर फ्यूल सप्लाई करना। उदाहरण के लिए यदि कंप्रेशन स्ट्रोक में पिस्टन के टीडीसी पर पहुंचने से 15 डिग्री पहले फ्यूल इंजेक्शन होना है तो सभी सिलेंडरों में 15 डिग्री पहले ही फ्यूल इंजेक्शन होना चाहिए।
इसके लिए पंप की सेटिंग करना फ्यूल इंजेक्शन पंप की फेजिंग कहलाता है। कैलिब्रेशन का अर्थ है सभी सिलेंडरों को बराबर मात्रा में फ्यूल पहुंचाना। उदाहरण के लिए यदि पहले सिलेंडर में 5 सीसी फ्यूल की सप्लाई होनी है तो शेष सिलेंडरों में भी 5 सीसी फ्यूल सप्लाई ही होनी चाहिए। इसके लिए पंप की सेटिंग करना फ्यूल इंजेक्शन पंप की कैलिब्रेशन कहलाता है। अगर आपको वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण फ्यूल इंजेक्शन पंपाचे प्रकार आणखी त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं हे बघितलं. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे गव्हर्नर. या फ्यूल इंजेक्शन पंपामध्ये आपण बघितलं की तो फ्यूल इंजेक्शन पंपाचा कॅमशाफ्ट जो आहे त्याच्यावर गव्हर्नर बसवलेला आहे. आता या फ्यूल इंजेक्शन पंपावर जो गव्हर्नर जो दिलेला आहे त्याचं काम काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. तर प्रत्येक FI पंपावर गव्हर्नर देण्याचा उद्देश हाच असतो की इंजिनवर लोड नसताना, जे इंजिन नॉर्मल स्थितीमध्ये ज्यावेळेस चालत असतं त्यावेळेला इंजिनचे RPM हे वाढता कामा नये. कारण फ्यूल इंजेक्शन पंप जो असतो तो इंजिनच्या गतीवर त्या ठिकाणी काम करतो. किंवा इंजिनची गती वाढली की फ्यूल इंजेक्शन पंपाची गती वाढते. तर आणि जेव्हा फ्यूल इंजेक्शन पंपाची गती वाढेल त्यावेळेला जादाचं इंधन हे इंजिनला दिलं जाईल. तर ही जी सिस्टीम जी आहे ही काही वेळेला अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये म्हणून इंजिनवर लोड नसताना इंजिनचा वेग जो आहे हा फार वाढता कामा नये. किंवा इंजिनवर लोड असताना, ज्यावेळेस इंजिनवर लोड असतो त्यावेळेला आपल्या इंजिनला जादाचं इंधनाची आवश्यकता असते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी आवश्यक प्रमाणामध्ये इंधन हे इंजिनला मिळणं गरजेचं असतं. यासाठी इंजिन त्या ठिकाणी बंद पडता कामा नये. तसेच इंजिन आयडलिंगमध्ये बंद पडणार नाही इतपत पुरेसा इंधनाचा पुरवठा कमी जास्त लोड व आयडलिंग व कमाल स्पीडमध्ये स्पीड ॲक्सिलरेटरच्या साहाय्याने पाहिजे तेवढा तसा नियंत्रित करण्यासाठी FI पंपावर त्या ठिकाणी गव्हर्नर दिलेला असतो. आता जनरली पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये हे काम आपलं कार्बोरेटर करतो. कार्बोरेटरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सर्किट्स त्या ठिकाणी बघितल्या की आयडलिंग अँड लो स्पीड सर्किट, हाय स्पीड सर्किट, त्यानंतर पॉवर सर्किट, ॲक्सिलेशन पंप सर्किट, अशी विविध प्रकारची सर्किट्स ही आपण कार्बोरेटरमध्ये बघितलेली आहेत. परंतु डिझेल इंजिनमध्ये कार्बोरेटर नसल्याकारणानं तेच काम या ठिकाणी फ्यूल इंजेक्शन पंपावर बसलेला जो गव्हर्नर आहे त्या गव्हर्नरला त्या ठिकाणी करायला लागतं. आता या डिझेल इंजिनमध्ये जे गव्हर्नर वापरले जातात त्याचे काही प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल गव्हर्नर, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे न्यूमॅटिक गव्हर्नर आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे हायड्रॉलिक गव्हर्नर. असे 3 प्रकारचे गव्हर्नर हे त्या ठिकाणी आपण डिझेल इंजिनवर पाहतो. तर मित्रांनो, आज आपण हा जो 8वा जो चॅप्टर आहे डिझेल इंजिन इंधन पुरवठा पद्धती, त्यातले काही जे घटक आपण आज जे बघितले ते आपल्या सगळ्यांना समजले असतील असं या ठिकाणी मी मानतो आणि या ठिकाणी थांबतो.